वाटचाल करत असताना जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाचे आदित्य आणि त्याच्या सोबतीला आहे सुधीर कदम आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज सुजलला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र अप्पार करता प्रयत्न अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटच्या डोक्यावर अगदी इनफिल्डच्या डोक्यावर चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलंय पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार येतोय चौकार अगदी चेंडूच्या मिनिटवरती हा फटक्या पाहिला आपण पाहिलं की पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल थोडस वेट दिला थोडीशी जागा दिली गोलंदाजाला आणि त्याच्यावरती हा पंचचा फटका पाहिला आपण अतिशय सुंदर पहा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये मात्र त्या ठिकाणी कैद केला जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट आणि वैयक्तिक खातं उघडत चौकारानं आदित्यची आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अगदी सड पाताला आहे पण तो टॅलेंट खूप आहे या खेळाडूकडे पुन्हा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी हवेत आहे आणि पाहू शकाल चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय सलगचा हा दुसरा चौकार आदित्यच्या बॅट मधून पाहायला मिळतोय दिवसाचा आपण जर हायलाइट क्रिकेट जर पाहिलं तर आज सर्व काही आपण पाहिलं लो स्कोरिंग सुद्धा मात्र पाहिलं आपण कुठेतरी जावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाच्या नावावरती आपण तो टोटल पाहिला 29 धावसंख्येपर्यंत तो संघाने मात्र मजल मारली आज हाय स्कोरिंग सुद्धा आपण पाहिले 61 धावा आदित्य मेहर 11 बाबगाव आणि जे अंबिका देवरुपाडा संघाच्या नावावरती राहिला फुल टॉच चेंडू जबरदस्त एक ठिकाणी फटका आपण पाहतो अगदी स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू सरळ लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी चौकार खराब चेंडू होता त्याच्यावरती काय जबरदस्त कनेक्शन आज अजून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला फलंदाज ओमकारनं सलगच्या 6 चेंडूवरती 7 चौकार त्यांनी लगावले आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र आदित्य 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावतोय आता ऑन साइडला पूल केलाय जबरदस्त फटका लॉंग ऑनवरती कुठला फिल्डर नाहीये वाडिश लॉंग ऑन क्षेत्रशी जोपर्यंत चेंडूमध्ये झेपावतोय तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न बॅट ग्राउंडेड केली नाही हवेत होते आणि त्याच अनुषंगाने पहा एकही चेंडूचा सामना केला नाही सुधीर कदमनं आणि त्या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात बादून माघारी परततोय आणि या ठिकाणी पहा एसी का बल्ला मचा राय हल्ला आणि या स्पर्धेमध्ये सुपांजी तिसकरांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी ही बॅट आकर्षक बॅट ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे आणि मात्र हा फक्त नावापुरती मात्र हा ब्रँड नाहीये तर आता मात्र खरोखरच एक मोठा ब्रँड झालाय तुम्ही टेनिसच्या माध्यमातून पहा 7 समुद्र पलीकडे मात्र तुम्हाला एसी कंपनीची बॅट पाहायला मिळते त्याबद्दल नक्कीच मोलाचं योगदान असेल सोपांजी तिसकर यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅट त्यांच्याकडे आपण पाहतोय आणि सध्या तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकाल पहा एसी ही जबरदस्त आकर्षक बॅट आहे ब्रँडेड बॅट आहे आणि या उत्कृष्ट फलंदाजाला मात्र स्पर्धेमध्ये ही बॅट दिली जाणार आहे त्यांचा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त आणि प्रत्येक वर्षी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान असतो आणि या स्पर्धेपुरतीच नव्हे तर या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या आणि त्या स्पर्धेमध्ये देखील सोपांजी तिसकर यांचा चांगला योगदान आपल्याला पाहायला मिळत असतो क्रिकेटचे खूप बरेच चाहते आहेत आणि खेळाडूंना नेहमीच ते सातत्याने प्रोत्साहन करत असतात अशी व्यक्तिमत्व साबाद गावाला लाभलेले आहे मित्र म्हणतो की साबाद गावासाठी ही भाग्याची बाब आहे पावलाचा वापर केला अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला शॉट मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत एक धाव तिथे कंप्लीट केली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र मुळीच होणार नाही कारण आताच नुकतीच विकेट तिथे मात्र बाद झाले रनआउटच्या स्वरूपात दुर्दैव मित्र बने सुधीर कदमचं की त्यांनी एकही चेंडू फेस केला नाहीये परंतु कॉल होता आदित्यचा आणि त्यामुळे मात्र ती धाव कंप्लीट करू शकला नाही परंतु कुठेतरी सुधीरने सुद्धा चूक केली जर तुम्ही बॅट जर ग्राउंडेड जर केली असती तर आय थिंक तुम्ही बचावले असते परंतु बॅट हवेत तुम्ही ठेवली आणि त्याचमुळे मात्र योग्य वेळी तिथे मात्र एष्टा उद्ध्वस्त खेळल्या गेल्या गोलंदाजीच्या वतीनं लाईन पाहावी लागेल बाउन्स टाकण्याचा प्रयत्न अगदी फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेर मात्र हा बाउन्स होता आणि 1/4 ओव्हरचा सुद्धा इशारा पंचाच्या वतीने दिला जातो या वाईट
ची धाव इथे मात्र ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा पाहिल्या तर 15 धावा. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ओव्हरपिच चेंडू जबरदस्त या ठिकाणी मात्र मनगडी पटक्याचा वापर. चेंडू मात्र मिडॉलच्या डोक्यावरून अगदी वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंट जर आपण पाहिले तर सातत्याने पारंपरिक आपण जास्तीत जास्त पारंपरिक खेळामध्ये लॉंग ऑनकडे मात्र शतरशी आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये कुठलाही डीप लॉंग ऑनला शतरषक नव्हता आणि त्याचा मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती पप्पून आय थिंक आदित्यने तो मात्र या ठिकाणी फायदा उचलला. आदित्यच्या बॅटमधून येणारा हा चौथा चौकार पाहायला मिळाला. आय थिंक शेवटचा जो चौकार होता तो पप्पूच्या बॅटमधून आला होता. येस ओके थोडंसं करेक्शन आहे. 3 चौकार आदित्यच्या बॅटमधून आले होते आणि हा शेवटचा चौकार पप्पूच्या बॅटमधून पाहिला आपण. आणि आश्चर्य पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज रोहित. चला वेल अभावी सर्वांना विनंती करतो की आपण थोडस वेल कमी खर्च करा. हो पहिल्या चेंडू फुलरले तो खोदून काढलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर सज्ज आहेत. जबरदस्त चांगल्या लय मध्ये पाहतोय आज आदित्यला आपण. कारण प्रत्येक चेंडू पहा परफेक्टली मिडल करतोय आणि त्याच्या हातामध्ये सुद्धा जी बॅट आहे ती बॅट आपण जर पाहिली तर ACA या कंपनीची ब्रँडेड बॅट आपण पाहतो. आणि त्याच बॅटने मात्र आतापर्यंत आदित्यनं 3 चौकार लगावले आणि हीच बॅट तुम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी दिली जाणार आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर सोपान तिसकर. हो पुन्हा मात्र 30 लेंथ अतिशय सुंदर लेंथ वरती गोलंदाजी पाहतोय आपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितच्या वतीनं. फटके सुद्धा चांगले सजवले जात आहेत. परंतु आता मात्र स्टेट लॉंग ऑन आहे त्यामुळे मात्र चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे जात नाहीये. सन्मानित ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान लाभलेलं आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत सन्मानित देविदाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यामध्ये रोहितला आतापर्यंत यश आलंय. कारण 3 लिगल चेंडू त्याच्याकडून आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. 2 सिंगल आणि त्यानंतर हा डॉट चेंडू पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 21 धावा फलकावरती. पुलटॉस ऑनसेला टर्न केलाय. पुन्हा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे म्हणजे खास करून पूर्णपणे अभ्यास केलाय रोहितनं या दोन्ही फलंदाजांचा. आणि त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र सजवलेले आहे आणि त्याच विपरीत मात्र तो या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतोय. जर तुमच्याकडे जर व्यवस्थित जर चांगला धडा असेल आणि त्या धड्याचा तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर मात्र तुम्ही या कुठल्याही परीक्षेमध्ये मात्र उत्तीर्ण होऊ शकता. आणि त्याच ठिकाणी ते कार्य रोहित करतो. या ठिकाणी चेंज ऑफ पेस थोडासा बॅकअप द्या डिलिव्हरी चेंडू हाताळले थोडस फिंगर रोल केला आणि या ठिकाणी मात्र संधी होती रनआउटची. डायरेक्ट हिट जर तिथे झालं असतं तर आय थिंक पप्पूला मात्र माघारी जावं लागलं असतं. परंतु या सर्व गोष्टी जरतरच्या आहेत. परंतु सुदैव असं आहे की या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत आपापल्या टॉपिक पिच मध्ये. आणि अखेर त्या चेंडूवरती सिंगल धाव आपण पूर्ण होताना पाहायला मिळाली. पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना पाहतोय आणि धाव फलकावरती 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सावतगावचे समाजसेवक रामदासजी पाटील यांची सुद्धा आम्हाला 3 दिवशी हजेरी इथे मात्र पाहायला मिळाली. क्रिकेटचे खूप मोठे ते चाहते आहेत त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि धाव फलकामध्ये 24 धावा आपण पाहतोय. परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक खूपच छान राहिला वालचित संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल सुजलला 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यामध्ये काही अजून धावा ऍड होतील. हुकचा फटका होता परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. मिळेल फक्त 1च धाव. आणि अशा रीती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 25 धावा पाहायला मिळतात. चेंडू द्या जय पाटील आपण चेंडू द्यायचा आहे. आतापर्यंत पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आम्हाला अनेकांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण पारितोषिके पाहत आहोत त्यासाठी आम्हाला माजी सभापती भिवंडी पंचायत समितीच्या सुप्रिया सचिन पाटील यांचं चांगलं आम्हाला योगदान आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करत आहोत.
त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी दिगंबरजी ज्ञानदेव माळी याचकडून मात्र आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी मिस्टर जगदीशजी भांबरे मुठवलचे उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी पारितोषिक लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामनावीरासाठी जे गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत किरण म्हात्रे याचकडून. त्यानंतर स्वीट बॉक्स संजय पाटील मिठाईवाला जे प्रोप्रायटर केपी सर यांच्याकडून देत आहोत. त्यानंतर एक पहिल्या क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे ते आम्हाला संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर केपी सर आणि गौतम पाटील याचकडून देण्यात आलेले आहे, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सेकंड प्राइज साठी जे पारितोषिक आहे जे आम्हाला सावतकडचे उद्योजक वंडर शेठ पाटील याचकडून देण्यात आलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थर्ड नंबर साठी जे पारितोषिक आहे जे आम्हाला सावत गावातील अनमान शान सन्माननीय लक्ष्मणजी बालू शेठ पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. जे आपण चेंडूचं सहकार्य पाहतोय जे आम्हाला विनोदजी पाटील आणि राकेशजी दिगाडकर याचकडून देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मी पाहू शकलो एकनाथजी पाटील याचकडून सुद्धा त्यांच्या मातोश्रीच्या नावानं आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया आभार व्यक्त. त्यानंतर जे थेट प्रक्षेपण पाहतो मित्रांनो त्यासाठी आम्हाला साहिल केबल नेटचं चांगलं योगदान आहे. प्रोप्रायटर आहेत रुपेशजी पाटील, संजयजी, उत्तमजी, मिलिंदजी, गिरीश आणि हेमंत यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पाणी पुरवठा या स्पर्धेसाठी जे आम्हाला हरीश पाटील आणि आदेश तिशकर यांचं योगदान आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या मैदानासाठी जी रोलिंगची सेवा होती जी आम्हाला सूरज म्हात्रे याचकडून लाभलेली आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाजानं प्रजेशनं आणि प्रजेशला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल हुकचा अंदाज फलंदाजाकडून पाहायला मिळाला आणि तत्परती एकच धाव तिथे मात्र आपण पाहिली. यानंतर जो सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. मेहर 11 बापगाव विरुद्ध जानूसपूर इताडे. व्हॉट अ मॅच. हो पुन्हा हो केलाय, परंतु तुम्हाला समोरच्या दिशेने मात्र हे फटके खेळावे लागतील. जर विकेटच्या पाठीमागे जर खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकच धाव मिळेल. आणि पहा पुन्हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. येणाऱ्या बॅटर मध्ये अजय कदमचं सुद्धा येणं अजूनही बाकी आहे. अजयने सुद्धा आपल्या नावावरती कीर्तिमान रचला होता. ज्यावेळी धनेश ट्रॉफी सुरू होती वाशिराच्या मैदानावरती तो ऐतिहासिक स्पर्धा राहिली. त्या स्पर्धेमध्ये अजयने सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते. आणि पहा तोच इतिहास आज घडला गेला या सावतच्या नगरीमध्ये. आमचा टेड केला वाईडिशच्या स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक सज्ज होते. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण गेल्या. सन्मान्य भिवंडीचे समाजसेवक ज्ञान सिंग यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. सर्वांना योग्य तो मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण दिलेला आहे. हीच ओळख राहिली या स्पर्धेची. आणि त्याचमुळे आज या स्पर्धेला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. ही त्यांची मेहनत पाहायला मिळाली अखेर संजय स्पोर्ट्स सावस संघाची की त्यांनी ही परंपरा जोपासली. हो पुन्हा मात्र हुकचा फटका आहे. मिस टायमिंग. चेंडू बराच वेळा हवे. क्षेत्ररक्षक डीप चेंडूवरती झेपावले. व्हॉट अ कॅच. समीर होते त्या ठिकाणी आणि हा समीर का झोका जबरदस्त झेल. आणि या ठिकाणी आदित्यची जी खेळी होती त्या खेळीचा मात्र अंत होतोय. आणि लागेल या ठिकाणी जे बजरंग लोणार संघाला हा दुसरा धक्का. परंतु आदित्यला जे काम सोपासलं होतं संघनायकाने तो काम त्यांनी मात्र चांगल्यापणे या ठिकाणी जोपासलं. कारण बाद होण्यापूर्वी पाहिलं आपण सलग 3 चेंडू 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले होते आणि वैयक्तिक 20 धावांचं योगदान दिलं. ज्या फलंदाजी चर्चा सुरू होती अजय कदम या नावाची आणि तोच फलंदाज आता मात्र या ठिकाणी आपल्याला 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त या विभागातील अष्टपैलू खेळाडू आहे. आणि अजयने सुद्धा मात्र सिटी फॉरवर्ड मध्ये सुद्धा जबरदस्त खेळ प्रस्थापित केलाय. लोणार गावाचं नाव नक्कीच लौकिक केल्याचं म्हणावं लागेल. परंतु पाहूया या स्पर्धेमध्ये कशा रीतीने तो मात्र खेळ प्रस्थापित करेल. धाव संख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम बॅटिंग करतोय जय बजरंग स्पोर्ट लोणार संघ. हो पहिल्या चेंडू आपटी दिली परंतु पहा शॉट मिड विकेटला मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. या षटकामध्ये प्रज्वलने जास्तीत जास्त शॉर्ट पिचचाच मारा केलाय. परंतु फलंदाजाने त्या चेंडूचा मात्र हवं तसा समाचार घेतला नाहीये. सिंगल डबल धावा इथे मात्र पाहायला मिळत आहे. सफलता सुद्धा मात्र प्रज्वलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
आणि चांगली वापसी केली या ठिकाणी वालशीन संघाच्या वतीने आपण पाहिलं तर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. सुरुवात पाहिली तर लोणार संघाने दमदार पाहायला मिळाली. लाईन चुकीची आहे आणि त्याच पहिले वाईटची धाव अजून तिथे मात्र ऍड केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल मेहर 11 बाबगा विपक्ष जानूस परिताडे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण सज्ज राहा आणि यापुढे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असणार आहेत वेले अभावी. हो पहा पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती पुन्हा पप्पून हुक केला, परंतु चेंडू वारंवार डिक्लेअर झोन मध्ये गेले आणि त्याच अनुषंगाने मात्र कमबॅक करणारा षटक पाहिला आपण. म्हणजे पहिल्या एका षटकामध्ये 19 आल्या होत्या, परंतु मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर फक्त 13 धावा आला. तर हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही चढा उतार पाहू शकता आणि ते दृश्य सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला आणि एकूण 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. चालू असलेला सामना आई गावदेवी स्पोर्ट वालसीत विपक्ष जय बजरंग स्पोर्ट लोणार. चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज सज्ज होतोय सागर. सागर सुद्धा मागील हंगामा मात्र नक्कीच पूर्णपणे गाजवला. लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आविषने सांगितलं की आता सुद्धा आपण जर विचार केला तर वालचिंग गावामध्ये 2 संघ आपण पाहतोय, त्यामुळे मात्र काही प्रमुख खेळाडू जे आहेत त्यामध्ये विभागणी झाली आणि निश्चितपणे मी तर म्हणतो की जे खेळाडू आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांच्यावरती तुम्ही नक्कीच जर अपेक्षा जर त्यांच्याकडे जर नक्कीच आपण ठेवल्या तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात. आणि त्यापैकी सागर आपण या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतोय. चौथ्या षटकामध्ये त्याचा वापर केलाय. इथे मात्र पहा हेच तर वैशिष्ट्य आहे सागरचं. जास्तीत जास्त तो मात्र ऑफ ब्रेक लेग ब्रेक करत असतो आणि पहिला चेंडू पहा अगदी आउट स्विंगर डिलिव्हरी पाहायला मिळाली. एसटी रक्षकाने सुद्धा मात्र एसटीच्या पाठीमागे चतुराई दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु लगेचच मात्र माघारी परतले अजय कदम आणि सुरक्षित राहिले. पहिला चेंडू 1.5 धाव आलाय. धावसंख्या स्थिर आहे 32. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये किती धाबा जोडण्याचा प्रयत्न असेल इथून अजय कदम त्याच्या सोबतीला आहे. पप्पू त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक चौकार पाहिलाय, परंतु मोठ्या फटक्यासाठी अजयला आपण जाणतो या विभागामध्ये टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये ते मोठे फटके सागरच्या विरोधात येतील का. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा आउट स्विंगर. जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय पडल्यानंतर पहा किती मूव होते चेंडू, म्हणजे खेळपट्टीमध्ये किती स्विंग आहे. आणि नक्की जर एवढा जर स्विंग मिळाला तर मात्र सागर हा गोलंदाज घातकी होऊ शकतोय प्रतिस्पर्धी संघाला. लागोपाठचा दुसरा निर्धार चेंडू. चेंडूचा रेषेपर्यंत आता पोहोचावा लागेल, वेगळी रणनीती आखावी लागेल फलंदाज अजयला. इथे मात्र पहा पावलांचा आता वापर केला. फुल टॉस होता आणि त्याला मात्र टर्न केला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न. फेक पहा किती सुंदर आणि त्याच अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपात अजय कदम मात्र या ठिकाणी बाद होतोय. तिसरा धक्का लागत असताना जय बजरंग स्पोर्ट लोणार टीमला. प्रथमतः सुधीर कदम रनआउट झाला आणि आता मात्र अजय कदम हा फलंदाज सुद्धा रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आदित्य आपण पाहिलं तर आदित्य झेलबाजच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झाला होता आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो अक्षय. अजयला स्ट्राईक हवी होती तर मग पप्पूने स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. परंतु थोडीशी घाई झाली तिथे पप्पूच्या माध्यमातून आणि त्याचमुळे अजयला आता मात्र मैदान सोडावं लागेल. अजून पाहिलं तर 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर 33. अरे पहा आकडा जर पाहिला तर 33 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी बाद झालेल्या आहेत आणि अखेर चौथा षटकाचा खेळ आता मात्र प्रारंभ आहे. सामना करेल न्यू बॅटर अक्षय. ओ पिच जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी होती, परंतु त्याच्यावरती जबरदस्त प्रहार लेंथ ओळखले अक्षयनं. आणि हा साधा सुद्धा अक्षय नाहीये तर अक्षय मडवी आहे. त्याच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार. ज्या लेंथवरती अजय कदमला मात्र नक्कीच गोलंदाजाने नाचवलं, परंतु तीच लेंथ तुम्ही अक्षयला सुद्धा हाताळली, परंतु ही लेंथ अक्षयने परफेक्टली ओळखली
आणि काय त्याच्यावरती जबरदस्त प्रहार केला. या षटकाराने एक वेगळी संजीवनी, एक वेगळी ऊर्जा आता मात्र लोणार संघाच्या खेमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सागरचा पुढचा चेंडू, हो पुन्हा मात्र फटका चांगला सजवलाय, परंतु या ठिकाणी दिशा चुकीची निवडली. अन्यथा या चेंडूवर सुद्धा मात्र चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला. एक धाव तिथे मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या वतीने धाव फलक्यावरती 40चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही एकाच चेंडूचा केलेला बाकी आहे. चेंडू द्या जय पाटील, चेंडू द्या आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि की ते मात्र रवाना झालेले आहेत नांदकरच्या स्पर्धेमध्ये, हरकत नाहीये. 40 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यात धुनी एका चेंडूचा केलेला बाकी आहे. अक्षयने 2 चेंडू फेस केले, 7 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. आणि आपण पप्पूचा विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केले, 8 धाबा त्याच्या बॅटमधून पाहतो. एक चौकाराचा समाविष्ट आहे. मॅच चांगली होणार आहे, त्यात काही शंका नाहीये, कारण धावा सुद्धा आता चांगल्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. या मैदानावरती जर तुम्ही 10च्या धावगतीने जर धाबा जर जोडल्या तर एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण फलंदाजावरती सुद्धा मात्र चेसिंग करत असताना मात्र दडपण आहे की तुम्हाला समोरच्या दिशेनेच फटके मात्र वारंवार खेळायचे असतात. आणि त्या अनुषंगाने मात्र हा स्कोर एक चांगला आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो. शेवटचा चेंडू आहे जबरदस्त या ठिकाणी फटका, अगदी मिडॉनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल तर लॉंग ऑन द क्षेत्रश वेगाने आला. विकेट किपरकडे फेक पाहतोय आपण, दुहेरीचा प्रयत्न आणि फिंगर अप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी पप्पू मात्र बाद झालाय. म्हणजे एकूण 3 फलंदाज जे आपण पाहिले लोणार संघाचे ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. म्हणजे लक्ष्य असेल 42 धाबांचं, 24 चेंडू आणि 42 धाबांचं लक्ष्य इथे मात्र पूर्ण करायचं आहे. तो म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट लोणार संघाच्या विरोधात वालसिंग संघाला. या धाबांचा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. मेहर 11 बाबुआ संघाचे संघनायक आलेले आहेत, त्याचप्रमाणे जानुस्पोर्ट इटाली संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. आणि या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करत आहोत. सन्माननीय देविदाजी पाटील या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न करू. वेलकम दैवत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आमचे मान्यवर आहेत देविदासजी पाटील. दोन्ही टीमच्या संघनायकांच्या माझ्यासाठी हा सामना 3 षटकांचा आहे. वेळेअभावी एका बाजूला ट्रिपल एस आहे, तर नक्कीच थोडासा नियमामध्ये आपण बदल करतोय की हा सामना जो आहे 4 षटकांचा आहे. ट्रिपल एस ची मागणी केली दैवत आणि तेच आलेला आहे. टॉस जानुस्पोर्टच्या बाजूला लाभलेला आहे. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय की आपण पुन्हा जाऊन या ठिकाणी स्थानापन्न बाबा. दैवत देखील पहिला सामना आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने केला, परंतु की तिथे आमच्याकडून चुका झाल्या. बॅटिंग मध्ये थोडे मिसेस होते स्टार्टिंगला, तर ती भरून काढण्याचा प्रयत्न करू. आणि मी ऐकलं की पहिलं पारितोषिक पटकवण्यासाठी तुम्ही किमान 20 वर्षी चॅम्पियनशिप पटकावलं, तो जल्लोष कसा राहिला होता. आणि बोलायचं झालं तर आम्ही गेल्या वर्षी 6 वेळा फायनलला हारलेलो आहे आणि पण यंदा आम्हाला यश भेटलंय. समोर संघ आहे मेरे एक कम्प्लीट साईड त्यांच्याकडे आहे, तर त्या संघाला पराभूत करायचं असेल तर प्रथम तर तुम्ही काय करणार, गोलंदाजी करणार की फलंदाजी? आम्ही क्षेत्ररक्षण करू. संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही तीच टीम आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समोर वशिमचे बंधू आहेत, तर टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग करायची आहे. समोर संघ आहे दैवत वेलेकर यांचा, जानुस्पोर्ट इटाली संघ आहे, तर कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50+. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ तुमचा राहिला, तर नक्कीच त्यावेळी तुम्ही सुद्धा प्रथम बॅटिंगच केली होती, आता सुद्धा तुम्हाला बॅटिंगच करायची आहे, तर क्रमवारीमध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? नाही सेम ज्याप्रमाणे ओमकाने स्टार्ट करून दिला, राहुल स्वस्तात बाजाला, तर त्या राहुलकडे काय तो अपेक्षा करतोयस या मॅच मध्ये? तो त्याचा 100% देईल. आणि आतापर्यंत तुमचा प्रवास या स्पर्धेमध्ये कसा राहिलेला आहे आणि शेवटपर्यंत जर तुम्हाला प्रवास करायचा असेल
तर तुमची स्टार्टरची स्पेशल काय असणार आहे? स्ट्रॅटजी काय नसेल, आम्ही प्रयत्न करू ग्राउंडवर चांगला खेळायचा. तर की तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस या ठिकाणी आपण संपन्न केला. नाणेफेकीचा कौल जानूस पण इतर संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत मध्ये सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारच्या सुंदर वातावरणामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आता हवाई थांबली आहे. सकाळी तुम्ही गारवाही बघितला. वातावरणामध्ये आज जरूर चेंजेस होता, परंतु आजच्या दिवसामध्ये प्रत्येक टीममध्ये एक वेगवेगळा चेंज तुम्हाला पाहायला मिळाला. असं वाटलं की या मैदानाच्या आतमध्ये जास्त धावा होणार नाही, परंतु याही मॅचमध्ये 42चं टार्गेट आहे. 42चं टार्गेट बनवण्याच्या अनुमानाने नितीन आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण सध्या तरी बघत आहात की अजयला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय पहिलं षटक टाकण्यासाठी. आई गावदेवी वालशीन या टीम धावा बनवायच्या आहेत. 42 धावसंख्येचं टार्गेट, 4 ओव्हरची ही मॅच. त्या अनुमानाने आपण बघत आहात की सरासरी सुरुवातीपासून राखावी लागेल 10.50 या सरासरीने जर धावा बनवतोय वालशीन संघ तर पुढे जाईल, अन्यथा या मॅच मध्ये डोमिनेट केलं जाईल जय बजरंग लोनाड या टीमच्या माध्यमातून. खरंच एकाच बेल्ट मधल्या या ज्या सगळ्या टीम्स आहेत ना, या टीम्स मध्ये अनेक वेळा एकमेकाच्या विरोधात मॅचेस तुम्ही बघितल्या आहेत, परंतु ही स्पर्धा वेगळी, दिवस वेगळा, वेळ वेगळी आणि त्या अनुमानाने हे सीझनही वेगळं आहे. त्याच्यामुळे लोनाड संघ त्यांच्या विरोधात वालशीन सामन्याला होईल सुरुवात. वालशीन टीमला बनवायचे आहेत 42 धावा आणि पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अजय, जो या टीमचा आहे स्ट्रायकर बॉलर. 42 धावसंख्येचा टार्गेट असताना सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी नितीन. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर केला गेलाय. 2 फिल्डर वळतात, तिसरा फिल्डर डीप मधून आलाय, टप्पा पडलाय आणि सुरुवात चांगली झाली या ठिकाणी. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती नितीनच्या बॅट मधून अजयच्या विरोधात. डीजे मास्टर काय क्लासिकल स्ट्रोक पहा. जास्त पद्धतालीत ते नव्हतं. ऑप्शन वरती बॉल होता, त्या बॉलचा वापर केला गेला आणि चौकार आलाय. नक्कीच जो आपण जो नुकतीच नाणेफेकी संपन्न केली, मी विनंती करतो या इताली संघाच्या संघनायकाला आणि बागगाव संघाच्या संघनायकाला की यानंतर सर्व सामने 3-3 षटकांचे आहेत, कारण आज एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे वेळ नाहीये. तर यापुढे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. प्लीज कोऑपरेट कराल अशी आपण आशा अपेक्षा बाळगूयात. कारण थंडीचे दिवस म्हटले गेले ना तर दिवस कमी, दिवस छोटा आणि रात्र मोठी असते, त्याच्यामुळे अंधार लवकर पडतो. तब्बल 5:30 वाजले की अंधार पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आजचा फायनल डे आणि मेगा फायनल आपल्याला बॅड लाईट मध्ये खेळायची नाही. त्यानुमाने यानंतरचे सामने 3 ओव्हरचे असतील. रिव्हर्स अंदाज, सुपर टायमिंग, सुपर फटका, परंतु हा बॉल जाईल कुठून ते पाहावं लागेल. डी झोन मधून हा बॉल गेलाय. खरं तर फटका खूपच चांगला होता. जर डी झोन नसता तर कदाचित या बॉलवरती षटकार मिळाला असता. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक आपण बघूया रिप्ले मध्ये. घरी गेल्यानंतर दीपकने पुन्हा पाहावा असा त्याचा फटका. टप्पा पडला मिडल स्टंप वरती, बॅटी फिरली वेगाने आणि रिव्हर्सचा अंदाज तुम्हाला त्याचा पाहायला मिळाला, जिथे एक सिंगल या ठिकाणी आली आहे आणि सिंगलने खरं तर माफ करा नितीनच्या बॅटमधून हा डी झोनच्या माध्यमातून आपण बघितला गेला तर एक सुंदर फटका तुम्ही पाहिला. टीमची धावसंख्या 5. स्ट्राईक वरती दीपक, टप्पा पडला. आपण पाहायला गेला तर खेळण्याचा प्रयत्न फोर्स करायचा होता, परंतु याही बॉलवरती मिळेल सिंगल. नितीनच्या बॅटमधून 5. आतापर्यंत आपण पाहिल्यात नुकताच दीपकने बॉल फेस केला अजयचा. अजयला आता खरं तर माइंड डायव्हर्ट करावा न लागणार, कारण जर माइंड डायव्हर्ट झाला तर कदाचित या मॅच मध्ये 42 धावसंख्येचा बचाव करायचा. आतापर्यंत त्यांनी 4 बॉल फेकलाय. माइंड डायव्हर्ट झाला तर कदाचित एखादा चुकीचा प्रकारचा बॉल पडू शकतो. ओ द विकेट. यावेळेला चांगला बॉल आहे, गतीही चांगला आहे. अपील झाली, परंतु अपील मध्ये उत्साह कमी होता. अपील फेटाळत असताना स्कोरबोर्डवरती धावा 6. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अजय बॉलिंग करतोय. ही चर्चा सुरू होती की एखाद्या वेळेला आपला जर माइंड डायव्हर्ट झाला ना तर आपल्याकडनं भरपूर सारा चुकीचा खेळ होतो. त्याच्यामुळे चौकारानंतर तो थोडासा शांत राहिला. त्यानंतर त्याची एक लीगल डिलिव्हरी पाहिली. दुसरा बॉलही चांगला होता, त्याच्यावरती सिंगल बनली. जो रिव्हर्सचा फटका त्याने दाखवला, त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली होती आणि त्याच्यानंतरचा
हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे की नाही ते बघावं लागेल, परंतु प्रॉपर असो वा नसो फिल्डर नव्हता, पॉवर प्ले सुरू, परफेक्टली गॅप मध्ये टप्पा पडला, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सतरा धावा टीमच्या टोटल मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतात. आता 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत 25, हे इक्वेशन सध्या तरी उरलंय. परंतु एक प्लस पॉइंट काय माहिती आहे की आतापर्यंत एकही गडी गमावला नाही, म्हणजे अजयलाही सफलता मिळाली नाही आणि योगेशलाही नाहीये. एखादा गडी जर खरं तर बाद झाला ना, तर ज्या धावसंख्या वाढतात ना, ज्या अजूनही 25 रोखायच्या आहेत ना, त्या 25 धावा रोखल्या जातील. परंतु त्यासाठी एखादी विकेट हवी आहे. उचलण्याचा प्रयत्न, समोर खेळतात, स्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका होता, परंतु या ठिकाणी मिसफील्ड झाली. दुसरीचा प्रयत्न जरूर करतील, शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेला. आताही फंबल या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला डीपचा. आणि दरम्यान आपण जर पाहिल्या तर या बॉल वरती मिळतात धाबा 2. ह्या 2 धाबा नितीनच्या खात्यामध्ये आणि स्कोर कार्ड वरती जॉईन करत असताना टीमची धावसंख्या 19. तुम्ही डीप मध्ये जेव्हा फिल्डिंग करता अशा मोमेंटला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सपोर्ट करायला हवा. गोलंदाज आपलं काम करतोय, परंतु तुम्ही फिल्डर म्हणून सुद्धा कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे आपल्या टीमसाठी. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग करत होते, तिथे मिळाला धाबा 2
आतापर्यंत बॉल समाप्त झाला. 4-2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला समोर खेळतात फिल्डर नाहीयेत. कव्हर्सला टप्पा पडला 3 टप्प्याने, खरं तर 2 टप्प्याने माफ करा. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. कव्हर्सला चौकार. मिरिट हेरली गेली. बॉलचा मिरिट मध्ये हा स्ट्रोक पहा ओव्हर द विकेटने आले. थोडासा शफल झाला होता, पुढे आला होता, फ्रंट लेगला थोडस खाली केलं, स्ट्रोक एक्झिक्यूट केला कव्हर्सला. टीप कव्हरला आपल्याला हा फटका पाहायला मिळाला सुंदर, जिथे चौकार आला. आणि या चौकाराने आता समीकरण 13 चेंडू आणि 19 धाव संख्येचं धावपलकावरती धावा 23 आणि अजून 19 बनवायचे. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टॉस बॅट वरती घेतला गेला आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल या ठिकाणी करत असताना षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये बनला गेला धावा 29, म्हणजेच आता 12 चेंडू आणि 13 धावसंख्येचं समीकरण. बागबान झालेला आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 9 चेंडूंमध्ये 25 धावा बनवल्यात आतापर्यंत नितीननं. आणि ही भागीदारी जर आपण पाहिली तर खूप चांगली रस्ती आहे. 29 धावसंख्येची भागीदारी. 2 ओव्हरमध्ये एकही वाईट बॉल नाहीये, फक्त 2 डॉट बॉल. त्यामध्ये पाहिलं गेलं तर 3 चौकारांचा समावेश, 4 चौकारांचा समावेश, 1 षटकार सुद्धा आहे, 2 दुहेरी, 3 एकेरी. अशा प्रकारे धावपलकावरती धावा 29 बनल्या गेल्यात आणि 12 मध्ये अजूनही 13 बनवायचे. 42 धावसंख्येचं टार्गेट अगदी सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये ते टार्गेट पूर्णपणे कव्हर केलं गेलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आदित्य ओव्हर नंबर 3 ला. यावेळेला अपीश खेळल्यात. पुन्हा एकदा फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये, ते पोहोचतील का तो प्रश्नचिन्ह होता, परंतु तेही पोहोचू शकले नाही आणि इनफिल्डचा फिल्डरही पोहोचू शकला नाही. आदित्यच्या विरोधातला पहिला बार चौकार. दोन्ही खेळाडूंनी ना आता मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप रंगवली आहे. तब्बल दोघांमध्ये पार्टनरशिप पाहिले तर 33 धावेची. आता 12 मध्ये 13 हव्या होत्यात, 11 मध्ये फक्त 9 हव्यात. या सिच्युएशनला ना एखादी विकेट हवी होती मागच्या ओव्हरमध्येच, परंतु ती सिच्युएशन पूर्णपणे हँडल केली बॅट्समनने. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, पुन्हा एकदा अपीश खेळलात, परंतु आता हा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका. हा बॉल डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. थोडासा बाहेर टप्पा खर तर फिरवण्याचा प्रयत्न, परंतु काय सुंदर फटका. तुम्ही कव्हर्सला, स्वीपर कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला खूप कमी षटकार बघत असतात, परंतु हा षटकार दीपकच्या बॅट मधून आलाय. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु डी झोन मध्ये बॉल चाललाय. स्ट्राईक वर रोटेट. दोघांचा पार्टनरशिपचा जर आपण विचार केला गेला ना तर जरूर 40 धावेचे अंकित. इंडिव्हिज्युअल जर धावसंख्या बघितली नक्कीच नितीननी खरं तर बनवल्या गेल्यात. 9 चेंडू फेस करत असताना 25 आणि 6 चेंडू फेस करत असताना 15 धाबा बनवल्या गेल्या दीपकने. खूप चांगली पार्टनरशिप आणि असं म्हणू शकतो की या स्पर्धेतली हायस्ट पार्टनरशिप या दोघांमधली. यावेळेला सुंदर फटका स्विंग केला गेलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराने मॅच झाले फिनिश. 8 चेंडू ठेवत असताना 42 धावसंख्येचा प्रवास हा सुंदर आणि सुखसर केला गेला आई गावदेव वालचिन टीमनं. आणि परास्त करत असताना टीम जय बजरंग लोणारला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम वालचिन. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल क्रिकेट ज्यांच्या हृदयात आहे, ज्यांच्या नसात आहे आणि एक सुंदर अशी व्यक्तिमत्व आणि जबरदस्त आयोजक आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांच्या समेत पाहू शकाल इतर गावातील युवा उद्योजक सन्माननीय धनेंद्र पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्वर्गीय संजय स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण स्पर्धेची मित्रांनो आजची शेवटचा दिवस आहे, निरोप देणारा दिवस आहे आणि आज या विभागातील रथी महारथी
मान्यवराचं मात्र या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष